बघा, आपण आज वाल आणि नवधारी भेंडे याची भाजी बनवणार आहेत. मस्त चमचमीत अशी रस्सावाली, थोडी रस्सा टाईप. आणि एक त्याच्यासाठी मी टॅमॅटो कापून घेतला आहे, 2 कांदे कापून घेतलेत, कढीपत्ता, 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 2 मिरच्या घेतल्यात मोडून, मीठ घेतलं आहे चवीपुरतं. आपल्याला मसाले काही सुके मसाले काही जास्त लागणार नाही, त्यासाठी फक्त लाल तिखट, गरम मसाला आणि हळद. आणि हे मी वाल आणि भेंडीवर भाजी बनवणार आहे. ते बघा, चूल पण तापलेली आहे. आता मी टोप ठेवून दिलेलं होतं, चूल मस्त पेटलेली आहे आणि टोप पण तापलेलं. त्याच्यामध्ये 2 पळी मी तेल घालून घेते. हे बघा, मी 2 पळी तेल घालून घेतलं. मस्त आपली पेटलेली आहे. चुलीवर भाजी बनवणार आहे. टोप पण मस्त तापलं आहे. त्याच्यामध्ये मी 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये लसूण घालून घेऊया थोडासा. लगेच तेल घालून घेऊया चमच्याने. आपण मिरच्या पण घालून आणि कढीपत्ता पण घालून घेऊया. आता आपलं भाजून घ्यायचं. कांदा आपल्याला खूप सोडून न पूर्ण घ्यायचा, असा अख्खा ठेवायचं. वालाच्या भाजीमध्ये असा अख्खा कांदा चांगला लागतो. हे आपल्याला काही जास्त काय कांदा शिजून नाही द्यायचा यात चुलीवर. आपलं राई टाकायची राहिलेली, 1 चमचा राई टाकून घेते मी. चुलीवरची भाजी छान लागते आणि चुलीवरच बनवायला घेतलं. बघा, कांदा आपला लालसर झालेला आहे. आता लगेच आपण हे सुके मसाले घेतलेले आहेत. मी 2 चमचे 2.5 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे, 1 चमचा गरम मसाला आणि 1.5 चमचे हळद घेतलेली आहे. त्या घालून घेऊया याच्यामध्ये. व्यवस्थित ते मसाले कांद्यावर परतून घ्यायचे. आता आपण हे वाल घालून घेऊया त्याच्यामध्ये. वाल थोडे शिजले ना तर मग भेंडे घालायचे आपल्याला नवधारी. पाणी ठेवून वाफ काढून घेतलेली. पाणी मस्त गरम झालेलं आहे हे बघा, आणि ह्याला पण मस्त वाफ आलेला आहे. बघा, तेल सुटलेलं आहे वालाला आणि कांद्याला. आता आपण पाणी ह्याच्यामध्ये घालून घेऊया. आणि ही भाजी आपल्याला फक्त हे आता 5 मिनिटं शिजवून घ्यायचे आणि मग भेंडे टाकायचे नवधारी. बरोबर शिजवून घेतलेले आहेत. आता आपण ते नवधारी भेंडे आहेत ते घालून घेऊया याच्यामध्ये. त्या वालामध्ये थोडं मसाल्यामध्ये ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आणि आपल्याला थोडे वाल आणि भेंडे शिजून द्यायचे आहेत. नंतर आपल्याला चिंचेचं पाणी घालायचं याच्यामध्ये. हे बघा, मी चिंच भिजवून घेतलेली आहे. हे बघा, हे मी साहित्यामध्ये सांगायचं राहिलं तर चिंच लागेल आपल्याला थोडीशी. आता म्हणजे असं पाणी टाकून 15 मिनिटं शिजवून घेते भाजी. भेंडे आणि वाल व्यवस्थित 90% शिजलेले आहेत. आणि आपण त्याच्यामध्ये टॅमॅटो घालून घेऊया. 1 टॅमॅटो घालून घेतलेला आहे मी, मोठं कापलेलं आहे. चवीपुरतं मीठ घालून घेऊया. चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि थोडंसं चिंचेचं पाणी घालून घेऊया. आता आपल्याला ही भाजी अजून 5 मिनिटं शिजवून घ्यायची. चांगलं सर्व मिक्स होईपर्यंत, टॅमॅटो वगैरे शिजेपर्यंत. झाकण ठेवून शिजवून आपली भाजी
तयार आहे. मस्तपैकी भेंडे पण शिजलेले आहेत, वाल पण मस्त शिजलेले आहेत. आणि असा रस्सा आपल्याला थोडासा ठेवायचा आहे. आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालूया. मस्त आपली चमचमीत अशी वाल आणि नवदारी भेंड्याची भाजी तयार आहे. नवदारी भेंड्याची भाजी चमचमीत अशी मस्त रस्सा काढलेला मी छान लागते. सुगंध पण छान सुटलेला आहे. अशीच तुम्ही करून बघा. तुमच्याकडे वाल आणि अशी नवदारी भेंडे वालात भेंडे खातात ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. नसेल केलेली तुम्ही कधी तर अशीच सेम करून बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये कशी झाली आहे ती. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय.